शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबई, बंगळुरू आणि चेन्नईमधील रेस्टॉरंट संकटात. परिस्थिती अशीच राहिल्यास मुंबईतील हॉटेल्स बंद करावे लागण्याची शक्यता. इंडिया हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशनकडून चिंता व्यक्त. एलपीजी गॅसच्या पुरवठ्यात 10% वाढ होणार. एलपीजी गॅस निर्मित करणाऱ्या कंपन्यांना केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या सूचना. हॉटेल व्यावसायिकांना गॅस पुरवठ्याच्या आढाव्यासाठी 3 सदस्यांची समिती गठीत. पुण्यामध्ये व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे ठप्प. गॅस सेंटर्सवर व्यावसायिक सिलेंडर नसल्यामुळे मोठी अडचण. तर घरगुती गॅस सिलेंडर सुद्धा 3 दिवसांनी उपलब्ध होत असल्यामुळे अडचणीत वाढ. ठाणे रत्नागिरीमध्ये गॅस एजन्सीना व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा निम्म्यावर. अमरावतीमध्ये घरगुती सिलेंडरसाठी आठवडाभर वेटिंग. तर नागपुरात छोट्या हॉटेलवाल्यांकडून सर्रास घरगुती सिलेंडरचा वापर. सोलापूर, कोल्हापुरातही बोजवारा. राखीव पेट्रोलियम साठा खुला करण्यास भारताचा नकार. क्रूड ऑइलवरून केंद्र सरकारचा मोठा निर्णय. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीचे राखीव साठे खुले करण्याचं आवाहन. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार नाहीत. भारताकडे पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती. एलएनजी तुटवड्याचा ऑटो इंडस्ट्री, फार्मा कंपन्यांना मोठा फटका. एमआयडीसीला दररोज 250 ते 300 मेट्रिक टन एलएनजीची गरज. मात्र युद्धामुळे पुरवठा विस्कळीत. स्टील कंपन्यांमधील युनिट बंद पडण्याच्या मार्गावर. इराण इस्रायल युद्धामुळे जेएनपीए बंदरात 4000 कंटेनर अडकले. कंपन्यांकडून शिपिंग करण्यास नकार. तर नाना पटोलेंकडून जेएनपीए परिसराची पाहणी परिस्थिती सभागृहामध्ये मांडणार. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.